नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आपला चॅनल मास्टर तन्मय मशीनवरती. आज आपण बघणार आहोत की घटक कसोटी म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो घटक चाचणी क्रमांक 1 सन 2026-27. तर विद्यार्थी मित्रांनो विषय हिंदी, संपूर्ण हिंदी. तर विद्यार्थी मित्रांनो कुल अंक 20 असणारे, संयम 1 घंटा म्हणजे तुम्हाला 1 तास हा याचा टाइम असणार. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इथे दिनांक बघू शकतात की 3/8/2026. तर विद्यार्थी मित्रांनो कक्षा 8वीची प्रश्नपत्रिका आपल्याकडे अवेलेबल झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो जी प्रश्नपत्रिका माझ्याकडे येत आहे, मी सर्व प्रश्नपत्रिका आपल्या चॅनल मास्टर तन्मय मशीनवरती टाकत चाललेलो आहे. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ लाईक करून चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब नक्की करून द्या. आणि हा उत्तर जर हवे असतील तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला 1K लाईक आणि 100K व्ह्यूज कंप्लीट करून टाका. आणि उत्तर पण आपला चॅनल मास्टर तन्मय मशीनवरती बघायला मिळून जातील. पण आपल्या चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तरी उत्तर पण तुम्हाला बघायला मिळणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करून एक छान अशी कमेंट पण नक्की करून द्या. विद्यार्थी मित्रांनो विभाग 1 गद्य 6 अंकासाठी तुम्हाला विभाग 1 गद्य दिला, त्याच्यामध्ये काही एक उत्तर दिलं, 6 मार्कांसाठी उत्तर दिलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो हा उत्तर वाचून तुम्हाला खालील काही प्रश्न विचारले जाणार आहे, ते याचे तुम्हाला ॲन्सर लिहायचे. तर विद्यार्थी मित्रांनो याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका तुम्ही, जेणेकरून तुम्हाला कुठलीही नेक्स्ट टाइम अडचण येणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो याचा इथे स्क्रीनशॉट घेऊन टाका आणि एक असा एक स्क्रीनशॉट घेऊन टाका. तर विद्यार्थी मित्रांनो उत्तरावरून खाली काही तुम्हाला आकलन कृती सांगितलेली की एक संचालन पूर्ण करा. तो विद्यार्थी मित्रांनो मनुष्य की त्वरित इन 2 बातों में है, तो किन 2 बातों में थी. तो विद्यार्थी मित्रांनो त्या उत्तरामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, तर क्या किन 2 बातों में थी. तर विद्यार्थी मित्रांनो ज्या बातों में थी. तर विद्यार्थी मित्रांनो ते तुम्हाला 2 बाता इथे लिहायच्या. 1 मार्कांसाठी दिलेलं आहे इथे तुम्हाला फक्त हे. तर मनुष्य का स्वरभर्त यह है. तर क्या है मनुष्य का स्वरभर्त. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अ आणि ब मध्ये तुम्हाला इथं 2 याच्यामध्ये 1 मार्कासाठी ते लिहायचं. तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर थर्ड वन निम्नलिखित वाक्य पूर्ण कीजिए. तर निम्नलिखित वाक्य हे जे 2 वाक्य आपको दिए है, ये वाक्य आपको पूर्ण करने है. तो 1 मार्क के लिए आपको हे दोनों वाक्य ही है. तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर खाली 2 शब्द संपदा. तर विद्यार्थी मित्रांनो शब्द संपदा तर तुम्हाला माहितीच असेल, तर इथे एक काही तुम्हाला वाक्य दिलेलं आहे आणि इथे तुम्हाला एक मित्रता आणि गायब. तर याचे दोन्हीचे तुम्हाला समानार्थी शब्द लिहायचे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो कृती 2 व्यक्ती ब. तर सगुणों और दुर्गुणों में अंतर इस विषय पर अपने विचार लिखे. तर सगुण और दुर्गुण या विषयावरती तुम्हाला तुमचे विचार लिहायचे आहे. 2 मार्कांसाठी विद्यार्थी मित्रांनो फक्त तुम्हाला तुमचे विचार लिहायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो विभाग 5 पद्य 5 अंकांसाठी असणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो प्रश्न 2 निम्नलिखित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृत्या कीजिए. तर निम्नलिखित. तर विद्यार्थी मित्रांनो म्हणजे खाली एक कविता दिली आहे तुम्हाला हिंदीची. तर विद्यार्थी मित्रांनो ती कविता वाचून तुम्हाला खाली काही सूचना दिलेल्या असणार आहेत, त्या सूचनांची तुम्हाला उत्तर लिहायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो आकृती 1 आहे की आकलन कृती 1 कृती पूर्ण कीजिए. कवि मातृभूमि के अति अति अपर करना चाहते हे 1 मार्कसाठी तुम्हाला इथं हे याचं उत्तर लिहायचं. त्याच्यानंतर 2 मध्ये तुम्हाला इथं 2 एक शब्द में उत्तर लिखे. तर इथं तुम्हाला एक शब्दामध्ये उत्तर लिहायचं आहे. तर एक आहे मातृभूमि के चरण धोने वाला. 2 प्रतिदिन सुनाने योग्य नाम. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खाली शब्द संपदा. तर एक विलोम शब्द लिखिए. विलोम शब्द म्हणजे विद्यार्थी मित्रांनो विरुद्धार्थी शब्द असतात ते. तर ते विरुद्धार्थी शब्द तुम्हाला इथे लिहायचे 1 मार्कासाठी. तर 2 आहे तुम्हाला एक म्हणजे 1 हाफ मार्क आणि 1 हाफ मार्क मिळून जाईल 2 मार्क, असे हाफ मार्कसाठी तुम्हाला 2 शब्द लिहायचे. त्याच्यानंतर कृती 2 सहमत अभिव्यक्ती. पद्यांश के प्रथम 4 पंक्तियों का सरळ अर्थ लिखे. पद्यांश म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे जे सांगितलेलं मी ही जी कविता, तर याच्या पहिल्या 4 ओळी म्हणजे या 2 आणि या 2 या 4 ओळीचा तुम्हाला सरळ अर्थ लिहायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर खाली विभाग 3 व्याकरण 5 अंक. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न 3 1 निम्नलिखित वाक्य में अधोरेखित शब्द का शब्दभेद पहचान कर लिखिए. तर 1 मार्कासाठी तुम्हाला इथं तुम्हाला शब्दभेद ओळखून लिहायचं. त्याच्यानंतर खाली 2 मध्ये तुम्हाला किसी एक अव्यय का अपने वाक्य में प्रयोग कीजिए. तर हे 2 अव्यय त्याच्यामधील कोणतरी एकाचा वाक्यामध्ये उपयोग करायचा. तर तुम्हाला वाक्यामध्ये उपयोग मराठीमध्ये सांगितलंच असेल तर तसा पण उपयोग करायचा. तर 1 मार्कसाठी असणार. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खाली तुम्ही 3 निम्नलिखित विरामचिन्हों के नाम लिखे. तर हे जे विरामचिन्ह आहे त्याचे तुम्हाला नाव लिहायचे, हिंदीमधून लिहायचे बघ पण विद्यार्थी मित्रांनो 1 मार्कसाठी. त्याच्यानंतर 4 रचना के आधार पर वाक्य भेद पहचानो. तर रचना के आधार पर तुम्हाला याचा वाक्य भेद पहचानायचा एक भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळाचं वाक्य लिहायचं. ते 1 मार्कसाठी. त्याच्यानंतर 5 निम्नलिखित मुहावरों का अर्थ लिखकर वाक्य में प्रयोग कीजिए. तर निम्नलिखित हे जे वाक्य तुम्हाला याचा अर्थ सांगून तुम्हाला वाक्यामध्ये प्रयोग करायचा. तर म्हणजे मुहावरा म्हणजे आपला मराठीमध्ये साध्या परंपरेने याला वाक्प्रचार असं म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो विभाग 4 लेखन 4 अंकासाठी आहे लेखन. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथं लिहायचं आहे की प्रश्न 4 निबंध लेखिए.
तर सिर्फ एक 2 दिलेले आहेत तुम्हाला इथं म्हणजे. तर एक पेड की आत्मकथा आणि दुसरा आहे मेरा प्रिय नेता. तर 4 मार्कांसाठी तुम्हाला दोघांपैकी एक लिहायचं. तर तुम्ही पेड की आत्मकथा लिहा किंवा मेरा प्रिय नेता ह्या दोघांपैकी कोणताही एक लिहा. तुम्हाला 4 मार्क 100% मिळणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करून चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करून द्या, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनल मास्टर इन्फॉर्मेशनवरती बघायला मिळून जातील. चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल आतापर्यंत तर चॅनल सबस्क्राईब नक्की करून द्या, जेणेकरून तुम्हाला इयत्ता 8वीचे संपूर्ण वर्षभरातील अभ्यास आपला चॅनल मास्टर इन्फॉर्मेशनवरती आपण टाकत असतो तो तुम्हाला बघायला मिळून जाईल.